आपल्याला फक्त प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट एवढंच माहीत असतं ना, पण खरं म्हणजे आपण राष्ट्रासाठी खूप काही करू शकतो. आपल्याला काय वाटतं माहिती आहे, मला काही लोक म्हणतात आपण काय सीमेवर जाऊन लढू शकत नाही, आमच्यामध्ये एवढी ताकद नाही. तुला कोणी सांगितलं सीमेवर जाऊन लढायला? सीमेवर लढण्यासाठी लोक आहेत, आपले आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, सगळे आहेत. पण निदान आपण राष्ट्राचे एक चांगले नागरिक तर होऊ शकतो, एवढं तर करू शकतो, बरोबर की नाही? राष्ट्राचे नियम पाळू शकतो. आपण राष्ट्राचे नियम पण पाळत नाही. नियम न पाळण्यामध्ये आपल्याला मोठेपण आहे. तुला माहित आहे का मी कोणाचा मुलगा आहे? म्हणजे यांनी नियम तोडायचा आणि पोलिसांना सांगायचं मी कोणाचा मुलगा, तुला माहित आहे का? ह्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे आपल्यामध्ये हे जे राष्ट्राचे नियम पाळणं, शिस्त पाळणं याला खूप गरजेचं आहे. म्हणून ही शिस्त आपल्यापासून सुरू करूया. लोक काय करते बघू नका. राष्ट्र आपल्यासाठी खूप काही करत असतं. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं ते आपल्यासाठीच आहे ना, हो की नाही? त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, आपण जे पैसे देतो ना ते फार कमी असतात, जे आपल्याला मिळतं ते फार खूप मोठं असतं. म्हणून त्याला समाजाचं ऋण म्हणतात. लक्षात ठेवायचं, व्हॅल्यू ऑफ व्हॉट यू गेट इज मच मोर दॅन व्हॉट यू गिव्ह. राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो एवढं तरी करू शकतो. कळलं ना? नुसतं जय हिंद म्हणून नाही चालणार. जय हिंद म्हणायचं ते आपल्याला. राष्ट्राबद्दल प्रेम पाहिजे, राष्ट्राबद्दल निष्ठा पाहिजे. म्हणून मी म्हटलं प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असली पाहिजे.